वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण, तहसीलदाराकडे तक्रार। B20 न्यूजचे प्रतिनिधी आनंद खरात। अंबड तालुक्यातील वलखेडा येथील मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या संदर्भात वसतिगृहातील एका मुलीने थेट तहसीलदाराकडे तक्रार केली असून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। मुलींच्या म्हणण्यानुसार वसतिगृहात दिले जाणारे अन्न दर्जाहीन असून वेळेवरही योग्य प्रमाणात जेवण दिले जात नाही। यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही परिस्थिती कोणताही बदल झाला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदाराकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। संबंधित विभागाने याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, तसेच वसतिगृहातील मुलींना दर्जेदार व पौष्टिक आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडवावी ही अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे। वसतिगृह या हॉस्टेलचे आहे। आमच्या हॉस्टेलमध्ये अनेक तक्रारी आहेत, जसे की आमचं किचन हे अनहायजीन आहे। किचनमध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे। जेवण हे कसल्या प्रकारचे स्वच्छताने बनवलं जात नाही आहे। जेवणामध्ये आळ्या, किडे, काही उंदराच्या लेंड्या, कसल्याही प्रकारचं काही किडे निघतात। आणि पाणी पण आमचं हे खूप अस्वच्छ आहे। पाण्यामध्ये माशा निघतात, पाण्याच्या आजूबाजूला पाली असतात आणि सांगा प्रॉब्लेम सगळं सांगा। अरे तुम्ही असं सांगता येईल की काल संध्याकाळी जे भोजन पुरवठादार यांनी मुलींना जेवणासाठी भाजी बनवली होती, वांग्याची भाजी। त्या भाजीमध्ये आळ्या आढळण्याची मुलींची तक्रार होती। तर जशी ती तक्रार माझ्यापर्यंत आली, मी तत्काळ त्यांना त्या भाजीऐवजी दुसरी भाजी उपलब्ध करून दिली आणि कालचं जेवण त्यांचं संपन्न झालं। तर या अनुषंगाने भविष्यात अशा अडचणी येऊ नये, विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण भोजन पुरवठा व्हावा या अनुषंगाने भोजन पुरवठादार कंपनीस दंडात्मक कारवाई प्रस्तावित करत आहे। आणि भविष्यात त्यांनी जर समजा भोजनामध्ये काही कुचराई केली अथवा काही त्यांच्याकडून अशा प्रकारच्या पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांचं भोजन ठिकाणात करण्याबद्दल शिफारस वरील कार्यालयाकडे करण्यात येण्याची कारवाई माझ्याकडून करण्यात येत आहे। सर एक सांगा, विद्यार्थ्यांसोबत हे सांगितलंय की विद्यार्थ्यांनी सुरक्षित नाही, साप वगैरे निघतात, जर एखाद्याच्या जीवितात बरं वाईट झाली याची जबाबदारी कोणाची? सर निश्चित समजा साप त्या परिसरामध्ये निघालेला आहे। आम्ही सर्पमित्रांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दूर असल्यामुळे ते वेळेत हजर होऊ शकले नाहीत आणि तो साप तिथून कुठे गेला ते लक्षात नाही आलं। मात्र आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत। सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी यांना सांगितलेलं आहे की तो पुन्हा निदर्शनास आला तर तत्काळ सर्पमित्रांना संपर्क करून त्याला पकडण्यासाठी त्यांना बोलावं अशी निर्देश देण्यात आले। विद्यार्थ्यांची अशी तक्रार आहे, सुरक्षा रक्षक आहेत परंतु दिसून येत नाहीत, त्या संदर्भात तुम्ही काही कारवाई करणार का? नाही सर, मुलींच्या शासकीय वसतिगृहाला 3 शिफ्टमध्ये महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि ते त्या वसतिगृहाच्या परिसरामध्येच त्यांच्या ड्युटीच्या कालावधीत अगदी बरोबर आहे, पण ते कामात कुचराई करता असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सर याच्या संदर्भामध्ये जर तथ्य आढळले तर निश्चितच आम्ही जी संस्था हे सुरक्षा पुरवते कायदेशीर कारवाई करणार। कायदेशीर कारवाई करणार, सुरक्षा रक्षक बदलून देण्याबाबत आम्ही प्रस्तावित करू। आपलं नाव? माझं नाव संजय पवार। काय पद आहे? मी तिथे प्रभारी करतो। धन्यवाद। कसे ते बोलूया आपण सर, ते गाडी जाऊन सगळ्या मुली आवडतात पैसा खर्च करतो ते कोणत्या तरी तुमच्या आमच्यासारखे सगळ्यांचेच पैसे आहेत। त्याच्यातून चांगलं भारताचे नागरिक घडावेत हा उद्देश आहे आणि अशा पद्धतीने राहिलं तर मग अवघड होईल पुढे जाऊन भारत देशाचं काय चालवणार। वसतिगृह या हॉस्टेलचे आहे। आमच्या हॉस्टेलमध्ये अनेक तक्रारी आहेत, जसे की आमचं किचन हे अनहायजीन आहे। किचनमध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे। जेवण हे कसल्या प्रकारचे स्वच्छताने बनवलं जात नाही आहे। जेवणामध्ये आळ्या, किडे, काही उंदराच्या लेंड्या, कसल्याही प्रकारचं काही किडे निघतात आणि पाणी पण आमचं हे खूप अस्वच्छ आहे। पाण्यामध्ये माशा निघतात, पाण्याच्या आजूबाजूला पाली असतात आणि सांगा प्रॉब्लेम सगळं सांगा। अरे तुम्ही